सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे अवधूत साठे यांनी केलेला कार्यक्रम. सेबी त्यांच्या मागे लागलीच आहे, सेबी त्याचं काम करेल. प्रश्न हा नाही आहे की त्यांनी काय केलं. नाशिकला आता कुंभमेळा येतोय, कुंभमेळ्यात जसे साधू येणार आहेत तसे संधी साधू देखील येणार आहेत. आपण विचार करायचा आहे की काय करायचं. सो मी जो दुसरा लेसन शिकलो या अवधूत साठे केसमधनं तो हा आहे की मॅक्सिमम लोक हे आर्थिकदृष्ट्या निरक्षर असतात, फायनान्शियली इलिटरेट असतात आणि त्यांना काहीही कचरा विकता येतो. खूप सोपं आहे भारतामध्ये हे करणं. आणि हा दोष आपण विक्रेत्याला देऊन उपयोग नाही, त्याचा तर दोष आहेच, पण माझा देखील दोष आहे की मी जर अशा गोष्टी खरेदी करत राहिलो आणि मी माझा मेंदू पॉलिश नाही केला, मी माझी आर्थिक साक्षरता नाही वाढवली, तर असे संधी साधू लोक येऊन माझ्या गळ्यात कुठली माळ टाकून जातील याचा काही भरोसा नाही. मॅक्सिमम वेळा असं दिसतं की असे स्कॅम्स भारतामध्ये सातत्याने होत असतात आणि लोक सातत्याने असे पैसे घालवतात. अशा अनुषंगाने फक्त पेपरबाजी होते, न्यूजवर येतं, सोशल मीडियावर रील्स होतात, पण लोक शहाणे होत नाही. लोक जर शहाणे झाले तर असे फ्रॉड्स होणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली लोकांना अक्कल येत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. माझी कळकळीची विनंती आहे की पैशाकडे लक्ष देऊ नका, फायनान्शियल लिटरसीच्या मागे लागा. त्याच्यासाठी दिवसातनं 1-2 तास तरी तुम्ही स्वतःचं आर्थिक शिक्षण करून घ्या, इन्फॉर्मल एज्युकेशन करून घ्या. कारण फॉर्मल एज्युकेशन ही जरी तुमच्या आईबापाची जबाबदारी असली तरी इन्फॉर्मल एज्युकेशन ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला सक्षम करणं ह्याच्यासाठी आर्थिक शिक्षण घेणं गरजेचं आहे, जे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, आईबाप पण शिकवत नाही. म्हणजे ते आपल्याला शिकवावं लागतं. माझ्या साईडनी मी एक पुस्तक लिहिलं आहे, 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. दुसरं माझं पुस्तक आहे युअर एक्सपेन्सेस आर किलिंग यू. अशी पुस्तकं वाचल्याने आर्थिक साक्षरता वाढते. मी स्वतः रॉबर्ट कियोसाकीचा फॅन आहे. रॉबर्ट कियोसाकीचं रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक मी 450 पेक्षा जास्त वेळा वाचले आणि त्याची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. आणि इतर सगळ्या ऑथर्सची, नेपोलियन हिल असेल, अजून कोणी असेल, खूप सारी पुस्तकं मी दिवसाला 1.5 ते 2 तास वाचन करतो. आज वाचन करणं खूप सोपं झालंय. फिजिकल बुक्स तर आहेतच, ऑडिओ बुक्स आहेत, ई बुक्स आहेत, व्हिडिओज आहेत. त्यामुळे स्वतःचा वेळ सत्कारणी लावा आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर व्हा. नाहीतर अशा संधी साधू लोकांच्या वेगवेगळ्या स्कीम्सला तुम्ही कधी ना कधी बळी पडाल. सो त्यांना दोष देऊन उपयोग होणार नाही. आपल्याला स्वतःला साक्षर करावं लागेल, स्वतःला सक्षम करावं लागेल, जेणेकरून अशा सगळ्या लोकांचा जरी काही सुळसुळाट झाला तरी मी त्याला बळी पडणार नाही त्यांच्या रॉंग प्रोपगंडाला, आणि मी कचरा त्यांच्याकडनं असा विकत घेणार नाही. 8-8 लाख रुपये देऊन जर एखादी व्यक्ती ट्रेनिंग कोर्स करत असेल तर दोष त्या पैसे देणाऱ्याचा पण आहे. हे माझं मत आहे. तुम्हाला हे मत पटतंय की नाही मला माहीत नाही. कॉमेंट्समध्ये टाका की तुम्ही स्वतःला आर्थिक साक्षर करणार आहात का नाही. कॉमेंट येस इफ यू वॉन्ट टू बी फायनान्शियली लिटरेट.